हाय गाईज. तर मामी आलेलं आहे, आम्हाला लोणचं बनवायचं आहे आणि 2.5 किलो कैरी आहे. आता मामीने प्रमाण घेतलं आहे. आता बघू मामी कसं कसं बनवते. अर्धा किलो मीठ घेतलं आहे आणि मोहरीची डाळ किती घेतली तुम्ही? पावशर घेतली आहे आणि 1 वाटी लसूण आहे. अर्धी वाटी मेथी घेतली, तिला भाजून घेतलेलं आहे. तेल कसं कढवायचं ते दिसतं. मोहरीची डाळ, लवंग, मिरे आणि मेथी, बडीशोप सगळं थोडं मस्त जोपर्यंत नॉर्मल असं भाजून घ्यायचं आहे आणि मग ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर ते मामींनी आधीच भाजलं होतं त्यामुळे ते माझं पण शूट करायचं राहून गेलं. वल्ली करायची बा अजून फिरवायचं का म्हणजे आमच्या घे पूर्ण mix झाली पाहिजे. बस अशी टाक सामान तुम्ही टाका मग. चमच्याने काढा ना. चमच्याने काढा, हाताला तिखट. काही नाही. ठेवलं ठेव. अजून टाकायचं का? घे काढ. मिरची पावडर आणि लसूण एकत्रच मिक्सरला काढून घ्यायचं, त्यामुळे ते मिक्स होतं आणि थोडंसं ओलं पण होऊन जातं. आणि इकडे मी तेल ठेवलं होतं कडवायला आणि मामी सगळं एकत्र करत होत्या. तर त्याच मिठामध्ये आणि मसाला टाकला होता त्यामध्ये सगळं टाकून घेतलं. आणि मग नंतर तोपर्यंत आम्ही पूर्ण हे होऊ द्यायचं, पुसून घेतल्या दोघींनी पण. आणि नंतर पुसल्यानंतर मग त्यामध्ये टाकायचं होतं. तर गरम गरम तेल जे आपण लसूण आणि मिरची काढलेली असते त्यावरती टाकायचं, म्हणजे मग ते थोडंफार ओलापणा असतो लसूणचा, तर त्यामुळे त्यावरती टाकायचं असतं ते. तर मामी सांगत होत्या. तर उकळलेलं तेल टाकायचं, मग लोणचं खराब होत नाही. आणि मग त्यांनी ते सगळं मिक्स करून घेतलं, सगळं त्यावरती टाकून घेतलं. आणि नंतर थोडीशी मेथी दाणे आणि लसूण ठेवला होता आणि थोडीशी लवंग आणि मिरे पण ठेवले होते. तर ते पण कढईमध्ये टाकून घेतले आणि ते पण त्यामध्ये टाकून घेतलं होतं सगळं. आणि आता हे आपल्याला काढलेलं याच्यात टाकायचं तेल गरम तेल. हां, मेथी आणि लवंगा. हां बरं. तर सगळं टाकल्यानंतर बघा किती छान दिसत होतं ते. तर सगळं खार असं मस्त मिक्स करून घेतलं होतं मामींनी. आणि तेल थोडं जास्तच वापरायचं आणि मीठ पण थोड्या प्रमाणात जास्तच ठेवायचं, तर मग छान होतं. आणि नंतर मग त्यांनी हळद पावडर आणि हिंग पण टाकलं होतं. तर सगळं हिंग हळद पावडर टाकून पण मस्त मिक्स करून घ्यायचं. हिंग टाकलं टाकलं आधी त्याचं राहिलं बिडिंग. थांब पुढे बिडली टाकलं हिंगाची डबी. आणि एवढ्यासाठी पावशेर गूळ घेतला होता. तर गूळ पण मामींनी तोपर्यंत किसून घेतला आणि मी चहा बनवला तोपर्यंत. आमची लोणच्याची सगळी तयारी झाली आहे. आता खार थंड होतोय तोपर्यंत आम्ही दोघी मस्त असा चहा एन्जॉय करतो. तर इथे मामी मस्त मिक्स करत होते सगळं टाकून. तर आई घरी नाही आहे, त्या पंढरपूरला गेलेल्या आहे आणि काही तारा आणलं होतं, त्यांनी सांगून ठेवलेलं होतं त्यामुळे. तर मग त्यामुळे मामींना बोलव, कारण मी एकटीने अजून बनवलेलं नव्हतं लोणचं कधी. तर म्हटलं कसं आहे, वर्षभर टिकवायचं असतं, आपल्याकडून काही कमी जास्त जर झालं आणि खराब झालं तर काय करायचं. त्यामुळे मग मामींना बोलवलं. तर त्यांनी छान असं लोणचं बनवलं. म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं. तर मग नंतर मामीने सगळं खार टाकून मस्त असं मिक्स करून घेतलं आणि पूर्ण असं तेलवरती येऊपर्यंत छान असं झालं होतं लोणचं. आणि इतकं छान वास येत होतं लोणच्याचा आणि टेस्टला पण खूप छान झालं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा. तर मामीने सगळं पूर्ण असं मिक्स करून घेतलं आणि मग आपण लसूण सोललेला असतो त्याचं जे धूर द्यायचा असतो त्याचा, तर त्या लसूण सोललेल्या त्या टरफलांचा धूर दिला होता बरणीला. आणि मग कोरड्या कपड्याने पुन्हा बरणी पुसून घेतली, त्यामुळे लोणचं खराब होत नाही असं म्हणतात, आजी म्हणतात असं. तर मग आजीने दिलं होतं त्यांच्या हाताने. आणि मग नंतर बरणी कोरड्या कपड्याने पुसून घेतली आणि नंतर त्यामध्ये मस्त असं मिक्स केलेलं आपलं लोणचं भरलं. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.